आज आपण जगदीश भाऊ खेकडे यांच्या शेतात, कुठलं गाव आहे? शिवनी इथे प्रत्येकची शेतकरी जगदीश भाऊ खेकडे यांच्या शेतात शिवनी या गावी आलेलो आहे. त्यांनी प्रथमेश श्री विघ्नहर्ता सेटची प्रथमेश ही व्हेरायटी लावलेली आहे. त्या व्हेरायटीबद्दल त्यांचं मनोगत काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. याविषयी त्यांनी या शेतामध्ये बाकी पण कंपनीच्या व्हेरायटी लावलेल्या आहे, त्याबद्दल पण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार तुमचे साहेब. पूर्ण नाव? माझे नाव जगदीश नानाजी खेकडे, मी राहणार शिवनी, पोस्ट खंडाळा, तहसील संबळपूर, जिल्हा वर्धा. मोबाईल नंबर? 97 30 56 66 55. भाऊ तुम्ही आपण या शेतामध्ये या व्हेरायट्या लावल्या? मी जवळपास यावर्षी साहेब 9 रंगाच्या व्हेरायट्या लावलेल्या आहे. पण मला आजच्या कंडिशनला तर व्यवस्थित आहे. प्रथमेश सीड हे थोडं व्यवस्थित वाटत आहे. आणि व्यवस्थित का आहेच ऑलरेडी, सांगायचे तात्पर्य म्हटलं तर 9 व्हेरायटीपेक्षा आजच्या कंडिशनला टॉपमध्ये व्हेरायटी आहे. इथे कुठल्या व्हेरायटी आहे? इथे माझ्याकडे आहे दप्तरी आहे, उन्नती आहे, सोनमचं तेजस्विनी आहे, हिमानी आहे, बापना आहे, बापना 333 आहे, बापना 111 आहे. त्यासुद्धा व्हेरायटी आहे. टोकन पद्धतीच्या सुद्धा आहे, पण हा पेरू प्रथमेश आहे. पण हे व्हेरायटी आजच्या कंडिशनला टॉपमध्ये आहे. 2च बॅग आम्ही यावर्षी केल्या. लागवड कोण्या तारखेची आहे? हे जवळपास 25 जूनची आहे. 25 जूनची आहे. आज 5/8/2025, 8वा महिना आहे. अच्छा, सोयाबीनमध्ये काही फरक? 8वा नाही ना, 8वा महिना आहे ना? 9वा. 9वा महिना आहे. जवळपास 90 दिवस झालेले आहे. आणि तिथे 90 दिवस झालेले आहे. बघा पीक बघा, हे वाला यांच्या शेतात आलेलं प्रथमेश स्वतः आहे. पावसामध्ये काही प्रॉब्लेम वाटला का? एवढा मोठा पाऊस येऊ नये? नाही तसलं वगैरे काहीच नाही. तेच तुम्ही शेल्यावरचं बघण्यापेक्षा मधातलं पण थोडंसं येऊन बघा, असलं वगैरे काही येऊ नये. दादा, अदर व्हेरायटीच्या मानाने, बाकी व्हेरायटीच्या मानाने ही व्हेरायटी तुमच्यामध्ये? हे तर बेस्ट आहे. आजच्या कंडिशनला तर बेस्ट आहे. काही कुठल्या रोगाचा आजार वगैरे? नाही तसं प्रत्येक याच्याकडे आता जर का बघितलं तर ते रॉटकॉल तो आहे, तो सगळीकडेच आहे. पण याच्यामध्ये नाही आहे समजा, म्हणजे त्याचा तेवढा अटॅक नाहीच झाला याच्यावर, नाहीच्या बरोबर आहे. यावरती स्प्रे कुठल्या घेतल्या, केव्हा घेतल्या? जसं मला साहेबांनी आता जे दिलं आहे, का म्हणता बा, अवतार आणि प्रगती, ते मी मारलं आहे. एक डेमो म्हणून दिला होता मला त्यांनी. अच्छा. ते मी यूज केलं आहे. जवळपास 15 दिवस झाले आहे. पण म्हणजे हे रोग याच्या आधीच मी ते यूज केलेलं आहे. अच्छा. माझ्या याच्यावर ते नाही आला रोग आजच्या कंडिशनला. आणि होऊन आता जवळपास 15 दिवस झाले आहे. त्या औषधाचा रिझल्ट कसा काय वाटला? रिझल्ट तर 1 नंबर आहे. जसं माझ्या याच्यात पिवळेपणा पण ते पण होती, पण ते सगळं पिवळेपणा जाऊन सगळं चकाकी वगैरे त्या यांनी आली आहे, क्लिअर झाला आहे. मला तर असं त्यावेळेस असं वाटत होतं की येल्लो मोजॅकचा प्रादुर्भाव वाढणार बा मागल्या वर्षीसारखा, पण ते मारल्याच्यानं सगळं क्लीन झालं आहे. यावर्षी येल्लो मोजॅक नाही आहे, नाहीच्याच म्हणजे इथे नाहीच आहे साहेब. आणि आजच्या कंडिशनला माझं सोयाबीन जर का म्हटलं तर 75% भरून आहे. म्हणजे पिवळं आलेलं सोयाबीन अवतार आणि प्रगतीनं पूर्ण क्लीन झालं आहे, ताजंच झालं आहे. धन्यवाद भाऊ. नमस्कार साहेब, धन्यवाद. आपण सांगितल्याबद्दल धन्यवाद.